नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. हा विषय मला वाटलं थोडंसं बोलला पाहिजे. अनेक ठिकाणी आजही या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये चालतात आणि ज्या काही गोष्टी पूर्वजांकडून चालत आल्यात, कुठे ना कुठे त्या पिढ्यानपिढ्या चालत आल्यात. पण त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत हे आता आपल्या पिढीला ठरवणं थोडंसं मला असं वाटतंय गरजेचं आहे. ज्या काही प्रथा चुकीच्या असतील किंवा ज्या खरोखर जिथं त्यांच्यामध्ये दुरुस्ती करावी लागत असेल, ती दुरुस्ती झाली पाहिजे. काल असंच फोनमध्ये बसलो असताना मला एक बातमी सापडली. अभिनेत्री विशाखा सुभेदारांची ती बातमी होती. त्यांना जे काही सांगायचं होतं आणि त्यांनी जे काही सांगितलं, ते वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडला, की खरोखरच आजही अनेक ठिकाणी या गोष्टी होतात, चालतात आणि कुठे ना कुठेतरी एका स्त्रीला याचा फार मोठा त्रास होतो. मग तो त्रास मानसिकही असतो आणि तो शारीरिकही असतो. त्याच्यामुळं या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपण नजरअंदाज करून चालणार नाहीत. या गोष्टी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातल्या, तुमच्या आमच्या आजूबाजूला असणाऱ्या, आपल्या सोबत असणाऱ्या स्त्रीच्या जीवनातली ही महत्त्वाची गोष्ट आहे, जी प्रत्येकानं समजून घेतली पाहिजे. आणि कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी मोडीत काढून इथून पुढे काय आपल्याला नवीन करता येईल, काय किंवा त्या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला हाताळता येतील याविषयी आपल्याला चर्चा केली पाहिजे आणि बोललं पाहिजे. विशाखा सुभेदारांचं म्हणणं होतं, की मासिक पाळी दरम्यान पूजा करायची नाही. प्रथेप्रमाणे जे डोक्यात रोवलं गेलंय ते सहज पुसल्या जात नाही. कामाख्याला जाऊन आले, म्हणजे त्या कामाख्या देवीला गेल्या होत्या. तिथे तर देवीची तीच अवस्था आहे, म्हणजे देवीच त्या अवस्थेमध्ये तिथे पूजली जाते. मग थोडं माझ्या डोक्यातलं खोडलं गेलं, की चालतं सगळं, देवानेच तर दिलं आहे, कशाला आपण त्याला वाईट टाकायचं. पण तरी मी त्या दरम्यान मानस पूजा करते. विशाखा सुभेदारांनी सांगितलंय, की आपल्याकडे या सगळ्या गोष्टी अमान्य आहेत. आपल्या गावखेड्यामध्ये आजही काही विशिष्ट घरांमध्ये जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते, तेव्हा तिला घराच्या बाहेरच्या भागामध्ये बसवलं जातं. किंबहुना अनेक ठिकाणी तर घरात घेतलं जात नाही, शेजारच्यांच्या घरामध्ये बसवलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, विशाखा सुभेदारांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती मला फार माझ्या मनाला ती शिवून गेली, की कामाख्या देवी. आपण कधी गुवाहाटीला गेला असाल, कामाख्याचं दर्शन घेतलं असेल आईचं, तर तुम्हाला समजेल की तिथं काय आहे नक्की. तिथं योनीपीठ आहे. कामाख्या देवी हे एक योनीपीठ आहे, की स्त्रीची ती अवस्था आहे, त्या अवस्थेची पूजा केली जाते. याचा अर्थ ते अशुभ तर नाहीये, याचा अर्थ ते असं कुठेतरी तुच्छ तर नाहीये, याचा अर्थ त्याच्यातून काहीतरी वाईट होतंय. म्हणजे आपल्याकडे कारण दिलं जातं, की ती स्त्री तशी घरात आली नाही पाहिजे, देव घरात येत नाहीत, घरातले देव बाहेर जातात, देवाला कोणी शिवायचं नाही, असल्या गोष्टी सांगितल्या जातात, असली कारणं दिली जातात. पण ते खरंच योग्य आहे का? जर देवी जर त्या अवस्थेमध्ये असेल, तिचं पूर्णपणे योनीपीठ म्हणून ते शक्तिपीठ आहे, तिथं जर आम्ही पूजा जाऊन करत असेल, तर ही गोष्ट अशुभ होते कशी? मग हे सांगितलं का? टाकलं का? याची दुसरी बाजू एक, तुम्ही जर सायंटिफिकरित्या या सगळ्या गोष्टीकडे पाहिलेत, तर मासिक पाळीच्या दरम्यान शरीराला स्त्रीच्या अत्यंत मोठी वेदना होत असते. त्या दरम्यान तिला आराम करण्यासाठी म्हणून एक गोष्ट आपण समजून घेऊ, की तिला त्यावेळेला काम करायचं नाहीये. यावेळेला आत्ताच्या सध्याच्या घडीमध्ये सॅनिटरी पॅड्स या सगळ्या गोष्टी आता उपलब्ध आहेत. त्यावेळेला त्या उपलब्ध नव्हत्या. त्यावेळेला कुठले ना कुठले छोटे-मोठे आजार होण्याची शक्यता असायची. त्यामुळे त्यावेळेला स्त्रीला घरातल्या सगळ्या कुटुंबापासून थोडंसं लांब कुठेतरी ठेवलं जायचं. त्यावेळची मी गोष्ट सांगतोय. आता तसं तर नाहीये. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं तुमची लहान मुलगी जरी असेल किंवा तुमची स्त्री बायको असेल, तुमची बहीण असेल, तुमची कोणीही तुमच्या घरातलं असेल, आता त्या गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. तरी पण आम्ही त्याच परंपरा आणि त्याच चुकीच्या गोष्टी जर पुढे-पुढे चालवत असू, तर हे कुठे ना कुठे ते थांबलं पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का? तुम्ही जेव्हा आत्ताच्या घडीला त्या स्त्रीला तुम्ही सांगता, की हे 2 दिवस तू तिकडे जाऊन थांब. 2 दिवस तू घरात येऊ नको. ह्याला हात नको लावू, त्याला हात नको लावू, असं नको करू, तसं नको करू. ते होत नाही. आधीच ती मानसिकरित्या पूर्णपणे ढासळलेली असते. त्या 2 दिवसांमध्ये शारीरिक त्रास होत असतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठे ना कुठेतरी रिस्ट्रिक्शन आणि या सगळ्या गोष्टी लावत असाल, तर हे योग्य नाहीये. अनेक घरांमध्ये ते होतं. मी ते स्वतः पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं मला हा विषय बोलावासा वाटला, की प्रत्येक स्त्रीला एक स्वातंत्र्य आहे याबद्दलचं. कारण त्यावेळेला तिच्या शरीरामधली होणारे जे काही बदल आहेत, आपण ते नाही अनुभवू शकत. पण कुठे ना कुठेतरी आजच्या घडीला या गोष्टी सगळ्या दूर गेल्या पाहिजेत. स्त्रीने मंदिरात जायचं नाही, स्त्रीने या अवस्थेत देवाला हात लावायचा नाही. या सगळ्या गोष्टी फालतू कुणीतरी नाहक काढलेल्या. बरं त्यावेळेला त्या योग्य असतीलही. त्यावेळेला त्या योग्य असतीलही. पण आता त्याचं काहीही त्याची गरज नाहीये. आता काहीही त्याची गरज नाहीये. जर अख्खी आम्ही शक्ती म्हणून आमच्या देवीला आम्ही पूजत असू, महाकालीचं आम्ही रूप म्हणून, योनीपीठ म्हणून त्याची जर पूजा करत असू, तर आम्ही कुठल्या फालतू गोष्टींमध्ये अडकतोय? त्यामुळे विशाखा सुभेदारांनी उचललेला हा विषय किंवा त्यांनी त्यांच्या मनातली सांगितलेली एक खंत किंवा त्यांना जे वाटलं जे त्यांनी सांगितलं, हे फार महत्त्वाचं आहे. हा विषय प्रत्येक मराठी माणसाने नाही, प्रत्येक स्त्रीनं,
प्रत्येक स्त्रीना विषय समजून घेतला पाहिजे. मग तो सासूनं समजला पाहिजे, सुनेने समजला पाहिजे, तुमच्या मुलीला समजवलं पाहिजे, तुमच्या समाजातल्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना हा विषय सांगितला पाहिजे आणि कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. कारण आत्ताच्या घडीला सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. मग ते सॅनिटरी पॅड्स असतील, त्याच्याविषयीचं जो काही प्राथमिक उपचार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता तसल्या काही गोष्टी होत नाहीत. आजार वगैरे या सगळ्या गोष्टी काही होत नाहीत. छोट्या मोठ्या काही गोष्टी होत असतील त्याच्यावरती आज सगळे मेडिकल सगळं क्षेत्र आज सगळं पुढारलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बाजूला करून आम्ही असल्या नाहक चुकीच्या प्रथा थांबवून, बंद पाडून, इथून पुढे या सगळ्या गोष्टींना दाराच्या बाहेर ठेवून आम्ही एका स्त्रीला एक चांगली वागणूक देऊन, या काळामध्ये उलट तिची जास्त काळजी घेऊन, तिला कोणताही मानसिक त्रास आपल्याकडून होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यावी. आणि हा विषय प्रत्येकानं आपापल्या घरामध्येच नाही तर आपल्या समाजामध्ये देखील रुजवावा. आणि ज्या काही चुकीच्या अशा रूढी परंपरा आहेत त्या तिथंच थांबवून, त्या बंद करून आपण चांगल्या दिशेने जावं, एवढंच मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं.